अंगणात जमलेल्या माझ्या चिमण पाखरू मित्रांनो, मी पण आपल्यामधील एकच. वय माझे 74 आहे. खट्याळ अल्लड बालक, वय फक्त 4. आणि या दुसऱ्या बालपणीच्या दिनी मस्ती करूया, मजा करूया, गाऊया गंमत गाणी. आज आठवण येते ती मला आजी आजोबांची. या बाळांनो या रे या, लवकर भर सारे या, मजा करा रे मजा करा, दिवस आज तुमचा समजा. अशी सकाळी सकाळी आजोबांची हात वाड्यात घुमायची. साधेला प्रतिसाद देत नातवंड बालमित्र मंडळी वाड्याच्या अंगणात जमायची. एकच गोपाळ कल्ला सुरू व्हायचा. कराग्रे लक्ष्मी वसते या श्लोकापासून तर कधी पाडे म्हणून अंकगणिताच्या सरावाने मंगल प्रभात सुरू व्हायची. गाणी व सुरांनी वातावरण भारावून जायचे. तर खेळातील गमती जमतींनी लपंडाव, सूरपारंब्या, काठीच्या घोडा, अगदी गोट्यासुद्धा. नंतर ओसरीवर सागर गोट्या, मामाचे पत्र, भोवरा, गाण्याच्या भेंड्या असा खेळ रंगून जात असे. सोबतीला आजीच्या हातचे धिरडे, थालीपीठ व त्यावर लोण्याचा गोळा, दही पोहे असा भत्ता. जिभेला खूप खूप पाणी सुटायचे. अशा रीतीने आजी आजोबा जो करी रंजन मुलाचे, नाते प्रभूशी दयाचे, याप्रमाणे नातवंडाबरोबर नाचत बागडत मुलांच्या बालपणात आपले दुसरे बालपण अनुभवायचे. नातवंड जणू गतपणचा आरसा बिंजोरी. अशा रीतीने त्यांना त्यांच्या आजी आजोबाकडनं मिळालेली शिदोरी पुढील पिढीकडे प्रवाहित करायची. अशा परंपरेतील मी एक. माझा बालपणाचा आरसा म्हणजे माझा नातू मेघज, जेमतेम वर्षाचा. जन्म झाला कल्याणला, नाना नानीकडे. जन्मजात मिळालेले रूप नयनात साचवून नाना नानी म्हणायचे, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, रुपयाचा वाळा ती ताण्या बाळा ती तिळा. असे गात गात हाताच्या तळफोडाप्रमाणे जपलेल्या बाळाचे दुसऱ्या महिन्यात खोललेले रूप पाहून नाना नानी गातात, आपडी थापडी गुळाची पापडी, धम्मक लाडू तेल काढू. अशा रीतीने चौमऊ करत तिसऱ्या महिन्यात आठवतो तो पाऊस. येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा पाऊस आला मोठा. इकडे दादा दादी युवराजाच्या आगमनाची वाट पाहत असतात. बाळराजे चिमुकल्या नयनाने जग निरखित चौथ्या महिन्यात येतात ते बंगळूरला. पोटात मावेनासा झालेल्या हर्षाने दादा दादी स्वागत करतात. अटक मटक चवळी चटक चवळी झाली गोड गोड. अशा गोड गोड वातावरणात नाते जुळते रक्ताचे रक्ताशी. सूर जमतात. गाणे गोड गोड आवाजात पाचव्या महिन्यात. गाडी आली झुक झुक झुक, शिट्टी कशी वाजे बघा कुक कुक कुक. अशा रीतीने आजी आजोबा स्वतःच गाडी खेळतात. अशा हसऱ्या गाडीमुळे 7व्या महिन्यात युवराज विराजमान होतात ते कडेवर. बेंगळुरूमधील कबुतरांना चिमण्या समजून आजोबा गातात, चुन चुन करके आई चिडिया, दाल का दाना लाई चिडिया, मोर भी आया कौवा भी आया, चूहा भी आया बंदर भी आया. अशा रीतीने गट्टी जमते ती मोराची. तोंडाने चित्रविचित्र आवाज काढत मोराला सांगतात, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. 8व्या महिन्यात बाळराजांची बट्टी जमते सर्वांशी. हत्ती चालतो झुडपीत सोन, माकडाने रंगवले आपले तोंड, गाढवाच्या पाठीवर ओझे फार, वानरे झाले त्यावर स्वार. अशा रीतीने मैत्री झालेला राजस सुकुमार बिलकतात मातेला. कुचित चेहरा लपवत सांगतात, आईला सांगतात, आई मका मी तुझा मामा, दे मला मोका. असा हा आईचा नंददुलार. 10व्या महिन्यात आजोबांचा लाडोबा होऊन केव्हा त्याचा घोडा करतो हे आजोबांना कळतच नाही. खबडक घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा, लाडोबाचे लाड करतो कोण? आजी आजोबा आते आजोबा. 11व्या महिन्यात वेध लागतात मामाच्या रंगीत गाडीचे. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिल खिल्लारी बैलाची जोडी हो. पहिला वाढदिवसाला कौतुकाने येतात,
आले आले मामा मामी रंगीत गाडीतून, आले आले मामा मामी रंगीत गाडीतून, बघा कोण आले, कोण नाना नानी मावशारो, काका काकू बिगी बिगी आले विमानातून, सारे आले बाल सवंगडी आले, गोकुळ झाले ग. अशा गोकुळ भरलेल्या गोकुळात बोबड्या सुरात मनमोहन कानात जटवतात. आपले सबली त्याचं चालू झालं. आपण सारे गमतीने खेळ खेळूया, गमतीने नक्कल करूया, आजोबांची खोड काढूया, आजीची धूड धूड धुडगूस घालूया, कल्ला मोठा करूया. अशा रीतीने आपले बालपण सर्वात पाहताना एक पर्व संपते आणि सुरुवात होते नव्या आधुनिक पर्वाची. माझ्या द्वितीय बालपणात मी हा वारसा असाच पुढील पिढीकडे प्रवाहित करणार आहे. बघा पटलं का? आवडलं ना? मग बघता काय राव, काय वाजवायची